पाकिस्तान में अपने हिंदू धर्म का सिंध प्रांत में एक पीठ है जो समाधा पीठ के नाम से जाना जाता है, और उसके जो सदगुरु थे साईं शिवभजन राम जी महाराज, हमने उनके दर्शन किए। अभी वो तो समाधिस्थ हुए। उनके प्रिय शिष्य और अपने गुरु कर्तव्यों के संदर्भ में गुरु आज्ञा से वो साईं संतोष महाराज जी उनके शिष्य हैं, और आप डॉक्टर हैं, आप MBBS हैं वहां से, और उनकी आज्ञा से वे भारत में पधारे और अपने गुरुदेव का उपरांत सभी जो विचार कार्य है, भगवत कार्य है, उसको संपन्न कर रहे हैं। मैं उनसे आप सभी ओर से निवेदन करता हूं कि 5 मिनट अपना मनोगत व्यक्त करें, सबसे संवाद करें। श्री कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतकलेशनाशाय गोविंदाय नमो नमः। बढ़ती रहे मेरी भावना आपके चरणों में, भुलाना ना मुझे संत दास के केवल आप हो, भुलाना ना मुझे संत दास के केवल आप हो। सर्वप्रथम पंडितनाथ के श्री चरणों में मैं वंदन करता हूँ। परम पूजनीय वारकरी संप्रदाय के महापुरुष स्वामी ज्ञानेश्वर महाराज जी के श्री चरणों में मैं नतमस्तक होता हूँ। परम वंदनीय श्रद्धेय स्वामी जितेंद्र नाथ जी महाराज के श्री चरणों में मैं प्रणाम करता हूँ। उपस्थित मातृशक्ति एवं भाइयों, अत्यंत ही मुझे हर्ष हो रहा है कि मैं हूँ तो इसी क्षेत्र का ही, सिंधु नगर के गली पीछे आश्रम है और दर्शनधारा नेत्रालय दर्शनधारा आश्रम। सौभाग्य से स्वामी जी का आज दर्शन हुआ कल्याण नगर में, वहां पता चला तो आशीर्वाद प्राप्त करने तो आ गए। भगवान पंडितनाथ विराजमान है और साथ साथ में आज संत ज्ञानेश्वर महाराज जी की निर्वाण तिथि का ये कार्यक्रम अत्यंत हर्ष हो रहा है, क्योंकि जैसे कहते हैं कि भगवान श्री कृष्ण ने जो कहा वो हमें करना चाहिए, भगवान श्री राम ने जो किया वैसा हमें करना चाहिए। लेकिन साथ साथ में मेरा मत ये भी रहता है कि ठाकुर जी के जीवन से वे मर्यादाएं, ठाकुर जी के अवतरण से लेके शरीर की लीला समाप्त करने तक केवल मर्यादाएं रही है। बस जागरूकता और विवेक की दृष्टि से उस भाव से देखें तो वैसे ज्ञानेश्वर जी महाराज के जीवन को देखें, अल्प आयु में वो श्रद्धेय हैं, हमारे आराध्य हैं। साथ साथ में उनकी, क्योंकि मैंने कुछ समय पहले यहाँ मोती नगर में संत कथा कही थी, तो संत ज्ञानेश्वर महाराज जी के जीवन पर कुछ समय कहा था।
अल्प आयु में पारिवारिक परिस्थितियां प्रतिकूल होते हुए भी सामाजिक तिरस्कार सहते हुए भी भगवत भाव में निष्ठित रहना, और आज पूरा न सिर्फ हमारा महाराष्ट्र पर पूरे भारत विदेशों तक उनके लिए हृदय में श्रद्धा है, भाव है। और ज्ञानेश्वरी ग्रंथ की भी जयंती मनाई जाती है, इससे भी मुझे बहुत हर्ष होता है। साथ साथ में समय को ध्यान में रखते हुए हमारे परम पूज्य जितेंद्र नाथ जी महाराज विवेक की दृष्टि से, सूक्ष्मता की दृष्टि से अगर थोड़ा देखें तो अध्यात्म में कुछ अलग कहीं दिखाई देता है, धर्म कुछ अलग दिखाई देता है। भारत में ऐसे कुछ विचारधाराएं हैं। धर्म मतलब एक तो धारण करना, बाहर के चिन्ह रखना, और धर्म के लिए कार्य करना, और आध्यात्मिक खुद जीवन जीना। आप श्री के जीवन में दोनों बातें झलकती हैं। जब राष्ट्र की बात आती है, धर्म की बात आती है, मानवता की बात आती है, राष्ट्र हित की बात आती है, परिस्थितियां विपरीत हैं, उनके समाधान की बात आती है, तो आप श्री का एक अलग सा रूप दिखाई देता है। लेकिन जब ये आध्यात्मिक वातावरण में दिखते हैं, आप कुछ अलग दिखाई देते हो। और वैसे भी कहते हैं कि गुरुदेव को जिस दृष्टि से जो देखेगा उसको वही सब प्राप्त होता है। और कहीं कहीं हम लोग ठाकुर जी के मंदिर में देखते हैं कि कहीं रासलीला का फोटो लगा रहता है, तो जितनी गोपियां हैं उतने ही ठाकुर जी हैं। इसके पीछे भाव क्या है कि जिसने ठाकुर जी को जिस भाव से भजा, जिस दृष्टि से देखा, ठाकुर जी उनको वैसे लगे थे। यहां तक कि कंस को तो पानी के लोटे में भी दिखाई दे रहे थे, और रावण के लिए कहें तो उनकी चारपाई के एक एक खंभे में भी उसको ठाकुर जी जैसे हिरण्यकश्यप को दिखाई दे रहे थे। कहने का अर्थ ये है कि जिस भाव से जो भजता है, देखता है, उसको वही प्राप्त होता है। आज महाराज श्री के संदर्भ में मैं चिंतन कर रहा था कि धर्म के लिए जितने प्रखर है, आध्यात्मिक जीवन तो उनका है ही, आध्यात्मिक पाठ पढ़ा रहे हैं। क्योंकि यहाँ बैठे बैठे मुझे बहुत कुछ अच्छा लग रहा था, मैं भाव व्यक्त करूंगा। एक तो मिल के अधिकतर भजन जितने थे, मैं मराठी ज्यादा तो नहीं जानता, सिंधी जानता हूँ, उर्दू, हिंदी, इंग्लिश, पंजाबी जानता हूँ, लेकिन मैं मराठी ज्यादा नहीं जानता, तो सब तो पूरा समझ में नहीं आ रहा था। एक तो जितने भजन थे उसमें अधिकतर कीर्तन हरि नाम था, ये मुझे बहुत अच्छा लग रहा था। दूसरा, सामूहिकता के भाव से सभी गा रहे थे, और ये केवल मनोरंजन तक नहीं था, कान रस, इसको बोलते कान रस, कान रस नहीं था, ये मन से सभी भाव से गा रहे थे, और इसको ही तो भजन बोलते हैं। वैसे हमारे वारकरी संप्रदाय कीर्तन पर आधारित है, और कीर्तन के लिए 3 पद्धतियां मानी जाती हैं: हनुमान पद्धति, नारद पद्धति और व्यास पद्धति। तो खड़े होके हमारे जैसे नामदेव जी महाराज ने अधिकतर खड़े होके जो संप्रदाय से जुड़े हैं कीर्तन करते, तो वो भाव कहीं तो भी झलक रहा था, मुझे बहुत अच्छा लग रहा था। और थोड़ा मैं आगे बढ़ूं। पहली बात, संत सब जगह नहीं होते और सबको मिलते भी नहीं। भारत की ये विशेषता जरूर है। कहते हैं कि एक विश्व सम्मेलन हुआ था, धर्म सम्मेलन, हर देश से प्रतिनिधि से कहा गया था आप अपने देश की बात कहो। तो अमेरिका वालों ने अपनी बात कही, हमारे पास शक्ति ज्यादा है। चाइना वालों ने कहा हम लोग सस्ती चीज बना सकते हैं। जापान वालों ने कहा मजबूत चीज बना सकते हैं। हर किसी देश ने अपनी बात कही। तो भारत का जब नंबर आया तो भारत के प्रतिनिधि ने कहा हम सौभाग्यशाली हैं, जब भी घर से निकलते हैं किसी कार्य के लिए भी, दिन भर में कोई न कोई भगवा वस्त्रधार किसी न किसी साधु का दर्शन जरूर हो जाता है। और साथ साथ में हम चाहें न चाहें कहीं न कहीं किसी शिवालय, देवालय, मंदिर, मठ, आश्रम की घंटी आरती की सुनाई देती है। ठाकुर जी का कहीं न कहीं भजन कीर्तन हो रहा होता है। वो हम चाहें न चाहें, प्रयास करें न करें, ये हमें सौभाग्य से सुनाई देता है। ये हमारे भारत की विशेषता है इस दृष्टि से। लेकिन दूसरी दृष्टि से देखें,
संत सहज में संत मिले, सत्संग मिले, मंगता और मेहमान, तुलसी भाग्य उदय की चार निशानी जान। संत मिले, फिर सत्संग मिले, मंगता और मेहमान, तुलसी भाग्य उदय की चार निशानी जान। हमें संत भी मिले हैं, सत्संग भी मिला है, और सौभाग्य से हमारे यहाँ कोई मंगता आ जाए, कोई मेहमान आ जाए। गोस्वामी तुलसीदास जी महाराज कह रहे हैं हमें अपना सौभाग्य समझना चाहिए। तो हमें संतों की सानिध्य मिली है, इसलिए थोड़ा हमें अभी आगे आना पड़ेगा, क्योंकि ये पिछले जन्म के कहीं तो भी कर्म ऐसे होंगे, कुछ न कुछ वर्तमान में शायद हो गया होगा जो प्रभु श्री चरणों में स्वीकार हुआ होगा, जो हमें संत मिले हैं। क्योंकि धन, दारा और लक्ष्मी पापी को भी हो, पुत्र, पैसा और पत्नी अगर पुण्य आत्मा के पास है तो पापी के भी पास है ही है, इसमें दो मत नहीं है। लेकिन संत समागम और हरि कथा, तुलसी दुर्लभ दो, ये दुर्लभ वस्तु है। जैसे सुलभ दिखाई देती है लेकिन उतना सुलभ है नहीं। प्रयास सभी संत करते हैं, मेरा भी GTPL 300 नंबर पर सवेरे 8:30 बजे सत्संग चलता है। प्रयास हर महापुरुष करता है सत्संग के लिए, कथा के लिए, परोपकार के लिए। महाराज श्री की कितनी सेवा कार्य चल रहे हैं, और ना सिर्फ केवल अंजन गांव तक उनकी सीमित है, उनका सेवा का क्षेत्र पूरा भारत है। और मुझे ऐसे लगता है कि हमारे महाराज श्री की जितनी उड़ान है, जितनी यात्रा है, जितनी साधना है, क्योंकि जो बच्चे हैं अगर नहीं जानते, महाराज श्री ने बहुत तपस्या करी है, विशेष तौर पर ऋषिकेश में जाके। हमें कुछ बने बनाए के बाद दिखाई देता है। हमारे प्रधानमंत्री जी अभी दिखाई दे रहे हैं वो प्रधानमंत्री, लेकिन आज थोड़ी प्रधानमंत्री बने हैं। वो तो इतनी सालों से तपस्या कर रहे थे, आज जाके फलीभूत हुआ है। लेकिन फिर भी उनकी निरंतर यात्रा चालू है कि आज विश्व भर में उनकी हस्ती को माना जा रहा है, स्वीकृति भारतीय संस्कृति को मिल रही है। विश्व योग दिवस करके हमें मान्यता मिली। अभी कई क्षेत्रों में जो विश्व के दो बड़ी समस्या है, ग्लोबल वार्मिंग और आतंकवाद, उस क्षेत्र में भी हमारा भारत अग्रसर कहीं तो भी दिखाई दे रहा है, अपना भाव व्यक्त कर रहा है। यूक्रेन रशिया के संदर्भ में अभी शांति स्थापित होनी चाहिए, उसमें भारत अग्रसर काम कर रहा है। तो कहीं तो भी ये हमारे श्रेय वर्तमान के प्रधानमंत्री जी को जा रहा है। लेकिन ये एक दिन की कमाई थोड़ी है, उनकी तपस्या तो कई सालों की है। वैसे हमारे महाराज श्री की भी इतनी तपस्या है, जन जन तक पहुंचते हैं, कहीं कहीं जाके पहुंचते। पता नहीं आप लोगों को कितना पता होता है, मुझे तो कहीं तो भी पता चल जाता है। महाराज जी से कभी फोन पर बात करनी होती है, उसमें भी कभी कभी एक दो दिन लग जाते हैं। तो संत मिले, सत्संग मिले, हमें भाग्यशाली खुद को समझना चाहिए। अंत में मेरा भाव ये है कि पहली होती इच्छा शक्ति। हमें प्रभु प्राप्ति के लिए, ये मैं थोड़ा उपनिषदों से ले रहा हूं, एक होती इच्छा शक्ति, दूसरी होती ज्ञान शक्ति, तीसरी होती क्रिया शक्ति। इच्छा शक्ति प्रभु प्राप्ति की हो कि हमें संत मिले हैं, अभी हमारी यात्रा थोड़ी आगे बढ़े, ये भाव मन में सदैव हो। और हम लोग वारकरी संप्रदाय के संतों को ही देखते, हमारा मार्गदर्शन हो जाता है, कहीं और कहीं जाना ही नहीं पड़ेगा। दासी भाव से देखे तो जनाबाई है जो ठाकुर जी से कहती थी आओ मेरे साथ चक्की में चलाओ। संत नामदेव जी महाराज हो, संत ज्ञानेश्वर जी महाराज हो, संत तुकाराम जी महाराज हो, जिनके लिए विमान आया था। और शिवाजी महाराज जब मिलने आए थे कि महाराज कोई सेवा करिए, बोले कोई आज्ञा करिए, बोले निवेदन ये कि आज के बाद कभी पूछने के लिए कृपा करके नहीं आना, ये हमारे संत तुकाराम जी महाराज। तो ये संतों से हम यही सीखें कि प्रभु प्राप्ति कैसे हो, ये इच्छा मन में हो। फिर ज्ञान शक्ति, संत हमें मार्ग देंगे, सिखाएंगे, लेकिन जो उन्होंने सिखाया, अभी क्रिया शक्ति हम लोग उसमें लग जाएं, जो संतों ने सिखाया लग जाएं, क्योंकि खुदा से है इल्तजा ये कि खुदा सा बस हो जाऊं। अभी हो गया बहुत, लेकिन अभी हमारे अंदर की यात्रा बढ़े, क्योंकि हम आध्यात्मिक क्षेत्र में रहते हैं। भारतवर्ष को देखें, महाराष्ट्र को देखें, विशेष तौर पर हमारी अम्बा नगरी को देखें, और सौभाग्य से ऐसे हमें संत मिले हैं। सो मैं भी खुद को सौभाग्यशाली मानता हूँ। इसी क्षेत्र में होते हुए मेरा कभी इस कार्यक्रम में आना नहीं हुआ है,
और संत दर्शन का ही लाभ है। सवेरे दर्शन हुआ, पता चला महाराज श्री ने आज्ञा करी आ जाना, तो आशीर्वाद प्राप्त करने हेतु आ गए। तो मैं भी इसी क्षेत्र में अगली गली में पूछ उधार आश्रम में सच्चिदानंद कॉलोनी में ही सो महाराज श्री के श्री चरणों में मैं प्रणाम करता हूँ, क्योंकि संतों की महिमा बड़ी है। माँ गंगा से किसी ने पूछा, गंगा मैया दुनिया वाले आप में स्नान करके कहते हैं कि मैंने अपने पाप धो लिए, आप अपने पाप कैसे धोती हो? तो गंगा मैया ने कहा, दुनिया वाले मुझ में स्नान करके जाते अपने पाप धोके जाते हैं, जब ऐसे कोई संत मुझ में आके स्नान करते वो मेरे पाप धोके जाते हैं। बोलिए सद्गुरुदेव भगवान की जय। प्रणाम करता हूँ महाराज। सद्गुरु श्री कृष्ण परमात्मा ने नमः। अलंकापुरी पुण्य भूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। भगवान श्री सद्गुरुनाथांची असीम कृपा की आपल्या ज्ञानेश्वर पुण्यतिथी म्हणजे संजीवन समाधी दिवसाच्या पवित्र अशा मुहूर्तावर आपण दरवर्षी एकत्र येत असतो। गुरु कृपेची भाव अपूर्वाई मजमुढा नाकळे नाथाई, प्रेरणा शब्द रम्याची तवही आता न पाही गुणदोषा। ही सद्गुरूंची एक ग्वाही आहे। ज्ञानेश्वर माऊली पण आपल्या शब्दात सांगते की ज्ञानदेव म्हणे, तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे। गुरुकृपेचा जय जयकार सारे संत आपल्या वाङ्मयात आपल्या बोलण्यामध्ये करत असतात। ही कृपा म्हणजे काय आहे? कृतैहि पारयते इति कृपा। भगवान सद्गुरूची भगवंताची अशी लीला की ज्याने मनुष्य पार निघून जातो, भवपार निघून जातो, दोषांच्या पार होतो, गुणातीत होतो, निर्द्वंद्व होतो, निर्विकल्प होतो, निर्विषय होतो, निर्विषयी होतो आणि होतो कसा? तर तो सद्गुरु समान होतो, तो भगवत समान होतो, तो परम पवित्र होतो। आणि याला कारण काय? तर याला फक्त सद्गुरूची कृपा। त्या सद्गुरु कृपेचा गौरव भगवंतांनी संतांच्या मुखातून नित्य नित्य करून दिलाय। हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये प्रत्यक्ष भगवंताचं स्वरूप लीला विचरण होऊ शकत नाही की आपण इथे बसलोय आणि मध्येच गोपाल कृष्ण इथे आले आणि सगळ्यांना दिसून राहिले, किती छान होईल, अचानकच आले, अरे वा कृष्ण आलेत, पण असं घडत नाही। अचानक स्मरण करता करता भगवान रामचंद्र धनुष्य घेऊन उभेच राहिले, असं होत नाही। मग होतं कसं? त्यासाठी या कलियुगामध्ये संत या नावाने भगवान श्रीहरी या भूतलावर येतो। भगवंताचा निर्गुण निराकार आमच्या करता हे स्वरूप आहे भगवंत आणि सगुण साकार स्वरूप आहे संत। संत मोक्षाचे माहेर, संत कृपेचे सागर,
संत ही सर्वसार सौभाग्याचे. गीतेचं सार काय आहे बघायचं असेल तर संतांच्या जीवनाकडे बघा. भक्तीचं सार पाहिजे असेल तर संतांच्या जीवनाकडे बघा. आनंद काय असतो ते बघायचं असेल तर संतांच्या जीवनाकडे बघा. समाधान काय असतं ते पाहायचं असेल तर संतांच्या जीवनाकडे बघा. साधना बघायची असेल तर संतांच्या जीवनाकडे बघा. सद्वर्तन बघायचं असेल तर संतांच्या जीवनाकडे बघा. सद्व्यवहार पाहायचा असेल तर भगवंताच्या कृपेने संतांकडे बघा. संतांचं जे काही एकंदरीत जीवन तुमच्या आमच्या समोर येतं ते सद्गुरु स्वरूपात येतं. आणि म्हणून ज्याचं ग्रंथ वाचन होत नाही त्यांनी संत वाचन जरी केलं तरी जीवनामध्ये एक मार्ग जीवनामध्ये असा सापडतो की त्याद्वारे जीवन सुखाने जरी सुरू झालं असेल तरी अंत समयाला आनंदाने पूर्ण होतं. त्यामुळे आता सद्गुरु वर्णवेना तेथ माया स्पर्शो शकेना. त्या सद्गुरूंचं वर्णनच असं आहे की तेथ माया स्पर्शो शकेना. समाधान नावाची समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने असं म्हटलं गेलं आहे. जीवन कसं पाहिजे? समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने. समाधान म्हणजे काय? एकाच गोष्टीची आठवण म्हणजे समाधान आहे. उद्विग्नता विरुद्ध समाधान, सुख विरुद्ध दुःख असे शब्द असतात. माणूस उद्विग्न कशाने होतो? अपेक्षा पूर्ण झाल्या नाही की तो उद्विग्न होतो. इच्छा पूर्ण झाल्या नाही की तो उद्विग्न होतो. उद्विग्नतेत काय होतं? दुराचार होतो. माणूस उद्विग्न झाला की सदाचार कधी होऊ शकत नाही. उद्विग्न दुराचार आहा. अपेक्षे उद्विग्नतो उद्विग्न दुराचार. दुराचार झाला की काय घडतं? पाप घडतं. आणि पाप घडला की काय होतं? माणसाला दुःख प्राप्ती होते. हा क्रम आहे जीवनाचा. मग उद्विग्नता होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे? उद्विग्नता होऊ नये यासाठी संतच म्हणतात की समाधानाने राहिलं पाहिजे. समाधान म्हणजे काय? एका वाक्यात ज्या वेळेला उद्विग्न होतो, ज्या वेळेला समाधान नावाची गोष्ट प्राप्त होत नाही तेव्हा एकच विचार, दोन गोष्टी निश्चित आहे. आलो तेव्हा अंगावर कपडाही नव्हता, जाणार त्यावर निदान कपडा तरी असणार आहे. आलो तेव्हा काहीच आणलं नाही, जातो तेव्हा काहीच नेणार नाही. या दोन गोष्टींचं स्मरण जर ठेवलं तर आदी आणि अंत ज्याचा निश्चित आहे त्याच्या जीवनातला मधला काळ हा केवळ अनिश्चित आहे. आणि अनिश्चित कुठल्याही व्यक्तीचा, विचाराचा, वर्तनाचा, वाणीचा, वाङ्मयाचा भरोसा धरायचा नसतो. म्हणून आदी आणि अंत या अवस्थेला आध्यात्मिक क्षेत्रात खूप महत्व आहे.
त्यामुळे समाधान नावाची जी गोष्ट आहे ती मनुष्याने आपल्या जीवनाच्या आदी अवस्था आणि अंत अवस्थेचं स्मरण करून करावं. आणि आपल्या जीवनामध्ये जी काही परिस्थिती असेल ती कधीही समान राहत नाही, परमात्म्याचीच राहिली नाही. त्याच्या नशिबी वैकुंठ असून तो वैकुंठात किती वेळेला राहिला. भगवान श्रीहरीला जर पत्र लिहायची इच्छा झाली की तुला राजमान्य राजश्री भगवान विष्णुदेवा तुला आज मी पत्र पाठवतो, तर त्याचा पत्ता काय? वैकुंठ हे स्थिर नाही. भगवंताला सुद्धा भिन्न भिन्न अवतार साक्षी म्हणून जावं लागतं, यावं लागतं, असावं लागतं. त्यामुळे त्याचं जीवन तेही स्थिर नाही. कारण परिस्थिती म्हणून जर त्याकडे पाहिलं तर परिस्थिती ही कधीच कोणाची सारखी नसते. सबदिन होत ना एक समान. मग सारखं काय असू शकतं? भगवंताच्या कृपेने, आपल्या निश्चयाने, संतांच्या सद्गुरूंच्या अवस्थेकडे पाहून, त्यांच्या सत्संगतीत राहून, त्यांचा वचनबोध आठवून आपण एकच गोष्ट कायम ठेवू शकतो, मनस्थिती. त्यामुळे जीवनामधला आध्यात्मिक विजय कोणता? समाधानाय सौख्याय. परिस्थिती कशीही असली तरीही मनस्थिती मात्र माझी बिघडू नये याचा जो प्रयत्न करतो त्या प्रयत्नाचंच नाव आहे साधना. त्याचं नाव आहे साधना. त्याचं नाव आहे साधना. माझ्याकडे बघा, ही आहे परिस्थिती. आतापर्यंत माझ्याकडचं लक्ष इकडे गेलं. परिस्थिती कशीही असली तरी मनस्थिती कायम ठेवणे याच्या प्रयत्नातच नाव आहे साधना. आणि त्या साधनेचं जे ज्ञान आहे, ज्याच्या आधारावर आम्ही तो प्रयत्न करतो, त्यालाच म्हणतात अध्यात्म. ती मनस्थिती आमची दोनच गोष्टींनी स्थिर राहते. मी जसा आलो होतो तसा जाणार आहे. म्हणून गीता सार मध्ये आप साथ में क्या ले आए थे, क्या ले जाना है, क्या ले जाएंगे, याच गोष्टीला म्हणतात भगवद्गीता जगणं. जसं भागवत जगणं म्हणजे काय? जगायचं कसं आणि मरायचं कसं याचं टेक्निक जे आहे त्याचं नाव आहे श्रीमद भागवत. भगवद्गीता दोन शब्दात कशी आहे? परिस्थिती कशीही असली तरी मनस्थिती कशी ठेवायची याचं नाव आहे भगवद्गीता. एकच शब्दात. अर्जुनाची परिस्थिती कशी होती? की जो हारलेला, थकलेला, मी लढू शकत नाही, माझं अंग गळलेलं, माझी मनस्थिती ढळलेली, आता मला जगू दे देवा, तू तुझ्या घरी जा, वैकुंठात मला माझ्या सुखाने राहू दे, या परिस्थितीत आलेला अर्जुन करोडो संख्येच्या कौरवाच्या सैन्याला पराजित करून धर्मस्थापना करतो. कारण मनस्थिती आहे. काय मनस्थिती अर्जुनाची होती? गीता ऐकल्यानंतर, मी जन्माला आलो त्याच्या आधी माझ्यासोबत हाच गोपाल कृष्ण होता, मृत्यूच्या नंतरही हाच राहणार आहे. हे मधले जेवढे माझ्यासोबत काका, मामा, आत्या, पोरं, पोरी जे काही आले, मित्र परिवार, हे एसटीत बसल्यासारखे आले. इथून नागपूरचं तिकीट काढलं, ज्यांनी कोंडाळीचं तिकीट काढलं तो कोंडाळी आल्यावर उतरून जाणार आहे. त्या सीट वरचा तंबाखू चुन्याचा सोबती कधी माझा कायम नातेवाईक असू शकत नाही, याची जाणीव. मग जो नंतरही हतो वा प्राप्स्यसे स्वर्गम जितो वा प्राप्स्यसे मही,
की युद्ध करताना, कर्तव्य म्हणून जगताना परिस्थिती कशीही असो, मी उत्तम मार्गाने चालत राहिलो तरी तो माझ्या सोबत राहणार आहे. त्या कर्तव्याला मी जगलं पाहिजे. परिस्थिती कशीही असो. काय सांगितलं अर्जुनाला? अर्जुना, मनस्थिती ढळू देऊ नकोस. काय शब्द आहे माऊलीचे? आकाशी धुमाची रेखा, उठलीसे आगळिका, ती तै गिळे एक झुळुका वारा जेवी. मोठा बंब लागला एखाद्या चिमणी कारखान्याची आणि मोठा काळा ढग निर्माण होतो. असं वाटतं की आता हा काळा ढग, आपल्याही पावसाळ्यात कधी कधी काळं कुट्ट होऊन जातं 4 वाजता. अंधार किती वाढला, किती दाटून आला आहे आकाश. होतं काय, पण पाऊस येतच नाही. आकाशी धुमाची रेखा, उठलीसे आगळिका, तै गिळी एक झुळका. हळूच वारा व्हायला लागतो आणि ढकलत आई बाई, आता तर किती काळोख होतं, आता ऊनही पडलं. तै गिळी एक झुळका वारा जेवी, तैसे चित्तक्षोभाच्या अवसरी. जेव्हा परिस्थिती माणसाला हलवते, चित्तक्षोभ होतो, तेव्हा माणसाने काय करायला पाहिजे? माऊली सांगते, तैसे चित्तक्षोभाच्या अवसरी धरुनी धैर्या जो चांगावे करी. जो धैर्य धारण करतो. आपण लीला लहरीचं पारायण करतो, त्यात एक ओळ आहे, धैर्य धारण शक्तीचा अभ्युदय व्हावा. तैसे चित्तक्षोभाच्या अवसरी धरुनी धैर्या जो चांगावे करी. चांगलं काय आहे? चांगलं म्हणजे चांग भलं. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं म्हणजे काय असतं? चंगा माने अच्छा, वहीं से शब्द आया चांगलं मराठी में. अच्छा क्या है? जो भगवान के कृपा से आया है, जो प्रासादिक है वो अच्छा है, जो प्रासादिक नहीं वो अच्छा नहीं है. धरुनी धैर्या जो चांगावे करी. या ठिकाणी चांगावेचा अर्थ असा, संत सत्पुरुष सद्गुरु यांनी सांगितलेल्या वचनांचा आधार घेऊन त्यावर दृढ विश्वास ठेवून धरुनी धैर्या, तोच की मी आहे ना. सद्गुरु सांगतात ना, आता ते एका संताला लावलं गेलं वाक्य, पण सगळ्या संतांचं वाक्य आहे ते. भिवू नको, पाठीशी नाही, सोबत आहे. पाठीशी पोटाशी, पाठही सुटते पोटही सुटते, सोबत नाही सुटत. ती गोष्ट सांगतात ना की भगवंताचं सहकार्य असते, यावर विश्वास तर पहिले पाहिजे. जितक्या पोळ्या शिदोरीत बांधलेल्या आहेत तितक्या खाऊन 2 जर बांधल्या असतील तर 2 नंतर शिदोरी संपणार आहे. तसं जितकं वय बांधून दिलेलं आहे, जसं शरीर बांधून आलेलं आहे, जसा त्या ठाईचा प्राकृतिक भाग आलेला आहे शिदोरी म्हणून, तो आज ना उद्या संपणारच आहे. त्याची काहीही शाश्वती नाही, कारण ते परिस्थितीजन्य आहे. करोना व्हायरस आला तर त्याला करोना होणार आहे, परिस्थितीजन्य आहे. एखाद्या इन्फेक्शस वातावरणात धुळीत गेले तर सर्दी होणार आहे, कारण परिस्थितीजन्य आहे. सर्दी कोणाला होणार नाही, व्हायरस कोणाला लागणार नाही. त्याचं चिंतन जे संतांनी सांगितलं की तो आपण आहे, तो आपण आहे. आता हे शरीर आजपासून 50 वर्षांनी या घरात इथे बसलेले कोणीच राहणार नाही. लहान मुलं राहतील, मी नाही राहणार, माहित नाही. जे 50-60 वर्षाचे असतील ते राहतील की नाही मला माहित नाही. मग राहणार काय आहे? त्या संतांच्या वचनांमधून, बोधांमधून ते जे सांगतात की आपला गोतावळा काय आहे आणि आपण काय आहे. गोतावळा कोणता आहे आपला? त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. हा इकडे देवघरात बसलेला त्याला म्हणतो आपण. तू सगळं काही आहे, हे जे आहे हे सगळं काही नाही आहे. इथे बसलेल्या प्रत्येकावर किती जणांचा हक्क आहे? बायको म्हणते नवऱ्याचा हक्क आहे.
मुलं म्हणतात हिच्यावर आमचा हक्क आहे, आई आहे आमची. बहीण म्हणते माझी मोठी बहीण आहे. शिक्षक म्हणतो ही माझी विद्यार्थिनी आहे. पंतप्रधान म्हणतो हा आमचा नागरिक आहे. मित्र म्हणतो मी मैत्रीण आहे, मित्र आहे. त्या नात्यांचे नाते दररोज संपता संपत नाही. शृंखला काके आते भाऊ, मावस भाऊ आहे माझा, मावस तमुक आहे, चुलत आहे टमुक आहे. पण आहेच गेल्याबरोबर होता यात रूपांतर होत. इच वॉज मध्ये जात. हे कायम आहे मध्ये आहे, हे कायम इज मध्ये आहे. जे इज मध्ये असतं त्याच्या विचाराला धरून इजम शब्द आला. हे कायम आहे. मग आपलं स्वरूप काय? अर्जुनाला म्हणतात धरुनी धैर्या तू चांगावे करी. तू ते आठव, चांगलं चांगलं जे आहे, चांगलं फक्त संतांचा बोध, संतांची वाणी, देव उपदेश. आपण आहो कोण मग? म्हणून मी एक समीकरण सांगत असतो. शरीराचा प्राण प्राण आहे जो आपल्यात आहे ना. तोम ही प्राणा शरीरे बाहुते तुम्ही मा शक्ती, हृदय तुम्ही मा भक्ती. शरीराचा प्राण प्राण आहे. शरीर कशाचं बनलंय? आपण कशाचे बनलो आहे? एखादा व्यक्ती इथे उभा आहे, ते शरीर, त्याचं नाव आहे बाबूराव, अन्याजी, पंजाबराव, बळवंतराव. त्या शरीराचं ते नाव आहे. त्याच्यात दोन जण नांदतात. द्वाप सुपर्णा सायुजा सखायाम. उपनिषद जे सांगतात एका झाडावर दोन पक्षी आहे, एक जीवात्मा एक परमात्मा. ते झाड काय आहे? ते शरीर आहे. ऊर्ध्वमूलम अधशाखा. कारण शरीर आणि जीवनाचा उल्लेख हा वृक्षापासून केलेला आहे. पुरुषार्थे क्षयती वृ इति पुरुषार्थ. पुरुषार्थ करायला जमिनीवर पाठवलेला जीव म्हणजे मनुष्य वृ. क्षयती. पुरुषार्थ करता करता तो नष्ट होतो. इति वृक्ष म्हणजे झाड आहे असं तर मतलब नाही. उपनिषदांची भाषा वेगळी आहे, भाषांतर करतात विद्वानांची तशी नसते. तर आपण कशाचे बनलो आहे? माऊली सुंदर शब्दामध्ये त्यात सांगते आपण कशाचे बनलो आहे. तर दिसणारं शरीर हा आपला अर्धाच पार्ट आहे, पण त्यात प्राण नसले तर त्याला काय म्हणतो आपण? प्रेत. प्राणाविन जीव प्रेत झाला. ते काहीच कामाचं नाही. दोघांना कळत नाही. माऊलीचा वर्णन आहे त्याच्यामध्ये की दोघांना कळत नाही. प्रेताला कितीही तुम्ही समजा एखादी बाई गेली तिला त्याचं नावाचं मंगळसूत्र जाऊ द्या, तिला काहीच समजत नाही. हो असताना किती मान ठेवला नाही ठेवला तिचं ती जाणे. माणसालाही मंगळसूत्र पाहिजे होतं, जाताना या नाही मंगळसूत्र तिच्या नावाचं राहू द्या. तर त्या प्रेताला काय कळते? कुंकू लावलं काय, बांगड्या भरल्या काय, मंगळसूत्र लावलं काय, किंवा सुंदर कोल्हापुरी साज घातला काय, प्रेत सुंदर दिसून राहिलं, प्रेत असं म्हणतो का आपण? बाई किती सुंदर दिसून राहिली, प्रेत. ते प्रेत, ते भकास. जितकं त्या प्रेताला कळत नाही तितकं 12 दिवसाच्या जन्मलेल्या बालकालाही काहीच कळत नाही. पण त्याला आपण सोन्याची चेन घालतो, अंगठी घालतो 12च्या दिवशी. ते पाहून आम्हाला आनंद होतो. प्रेताला पाहून आनंद होत नाही. दोघांची पण काय एकात प्राण आहे. प्राणाचं महत्व किती आहे. एकात प्राण नाही. जरा जीवनाचं चिंतन जे अर्जुनाला सांगितलं ते वेगळ्या शब्दात, सोप्या शब्दात. की आपलं दृश्य हे नाशवंत स्वरूप आहे. त्या शरीरात जर प्राण नसेल म्हणजे शरीराचा प्राण प्राण,
प्राणाचा प्राण कोणता? शरीराचा प्राण श्वास. तो बाहेर येतो, तो आत येतो. श्वे अश्वे, शवा आणि अशवा. इथे श्वास घेत असणारा प्रत्येक जण एका निमिषाला मरतो आहे. कारण जेव्हा तुम्ही श्वास सोडताय, तो नाही चालला तर काय करा? समजा श्वास सोडला, घेतो ना आपण, आणि सोडला, तो नाही आला तर काय करायचं? काय गॅरंटी, कोणत्या बँकेत त्याचा विमा आहे की आमचा श्वास आला पाहिजे? कुठेच नाही, भरोशावर चाललाय. तो कोण करतो हे काम? कोण म्हणते एकांतात बसल्यानंतर चिंतन होऊ शकत नाही, स्वतःचाच विचार करावा, सारं अध्यात्म समजतं, सारा परमार्थ समजतं, आपल्या जीवनाचा अर्थही आकलन होत जातो. शरीराचा प्राण श्वास, श्वासाचा प्राण. का श्वास घेऊ शकतो आपण? कारण आतमध्ये प्राण आहे, तो मी प्राण आहे. तिथून भगवंताचं स्वरूप चालू होतं की तो आहे. शरीराचा प्राण श्वास, श्वासाचा प्राण प्राण, प्राणाचा प्राण चैतन्य आहे म्हणून सगळं आहे. आत्मा आहे आमच्या शरीरात म्हणून सगळं आहे. आणि आत्मा कोणामुळे? आत्म्याचा प्राण परमात्मा. परमात्म्याने तो ओतला म्हणून तो आहे, त्याच्यामुळे प्राण आहे, त्याच्यामुळे श्वास घेणं देणं आहे, त्याच्यामुळे शरीर आहे. शरीराचा फोटो काढता येतो, ते माझं शूटिंग सुरू आहे. पण श्वासाचा फोटो काढता येतो? जे आपलं जे मूळ अस्तित्व आहे त्याचा फोटोच काढता येत नाही, त्याचा सिटी स्कॅन होत नाही, त्याचा MRI होत नाही. म्हणजे आपल्या मूळ स्वरूपाला कुठल्याही प्रकाराने कोणी दाखवू शकत नाही, पाहू शकत नाही. पण अनुभव आहे की नाही? श्वास घेणं. शिकला सवरला MBBS MD MS झालेला डॉक्टर म्हणतो त्यांचा प्राण गेला आता. त्यांनी पाहिला का प्राण? तो विश्वास ठेवतो की नाही? हे जीवनाचं चिंतन अर्जुनाला समजावून सांगितलं की अर्जुना, तू मूर्खासारखा का हे करतो की तू कोणाला मारणार आहेस, कोणी मरणार आहे, सोबत काही राहणार आहे, या जीवनातली इथली कीर्ती अपकीर्तीची चिंता करतो. तुझं मूळ स्वरूप हे नाहीच आहे जे तुझे द्रोणाचार्य, कृपाचार्य, कौरव, दुःशासन, दुर्योधन, तुझे भाऊ, हे नाही आहे. तुझं मूळ स्वरूप हे आहे की ज्याला तू पाहू शकत नाही, तू कोणाला दाखवू शकत नाही, ते सगळ्यांच्या ठाई विराजमान आहे, पण आपल्याला समजू शकत नाही. म्हणून ते फक्त विश्वास ठेवून चाल की ते आहे. त्यालाच म्हणतात वेदांतामध्ये, महावाक्यामध्ये तत्वम असी. आणि आपल्या ठाईचं असलेलं आपलं न दिसणारं अस्तित्व हे त्याचं नातं परमात्म्याशी. आणि शरीराचा प्राण श्वास, श्वासाचा प्राण प्राण, प्राणाचा प्राण आत्मा, आत्म्याचा प्राण परमात्मा, परमात्म्याचं मूळ स्वरूप ब्रह्म. म्हणजे आपलं सरळ सरळ स्वरूप ब्रह्माशी संबंधित आहे. आपलं नातं हे आहे. ऊर्ध्वमूलम अधशाखा अश्वत्थ प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदविद. ते आपलं मूळ स्वरूप आहे. त्यामुळे त्या आपल्या मूळ स्वरूपाशी कोणीच नाही. नयनम छिंदन्ति शस्त्राणि नयनम दहति पावका. हे त्या विश्वासावर म्हटल्या गेलं आहे. त्या अर्जुनाला सांगितलं. कुठे 12वी पास होत नाही म्हणून देवापाशी रडणं, आणि ती आली नाही, माझ्याशी संबंध ठेवत नाही, पहा सासरी गेल्यावर 7 लाख रुपये लग्नात खर्च केला. ते आपलं नाही म्हणून नाही. समाधान याची स्थितीच ती आहे की परिस्थिती कशीही असली तरी मनस्थिती ढळणार नाही. मनस्थिती मला माहिती आहे, माझं मूळ स्वरूप ते आहे. मी स्त्री असो की पुरुष असो. तत्र योनैर्न बाध्यते. कोणती योनी आहे, स्त्री आहे की पुरुष आहे, याचा काही संबंध येत नाही. ती फक्त काही कामापुरतं ठेवलेलं साधन आहे. ते माझं जीवन नाही आहे. म्हणून सांगा, आकाशी धुमाची रेखा उठलीसे आगळिका, ते गिळी एक झुळका वारा जेवी तैसे.
कोणालाच वाटत नव्हतं की एवढा मोठा ढग जाईल कसा, पण हळूहळू ढकलला वाऱ्याने. तैसे चित्तक्षोभाच्या अवसरी. जेव्हा चित्तक्षोभ होतो, जेव्हा चिडचिड होते, आपण भलत्याच गोष्टीने आपणच नंतर हसतो की मी कशासाठी एवढा विचार केला, काय गरज आहे मला. धरुनी धैर्या, ज्यांच्यामुळे धीर येतो अशी कोण आहे? लहान लेकराला आई माऊली आणि तुमच्या आमच्याला गुरु माऊली. धरुनी धैर्या जो चांगावे करी, धृती म्हणिपे अवधारी ती येते का. त्यालाच म्हणतात धृती, धारण करण्याची शक्ती, धारणा शक्ती. आणि त्या धारण केलेल्या संत वचनांना, थोरा मोठ्यांच्या उपदेशांना, वेदशास्त्र पुराणातल्या आतल्या विचारांना धारण करून जगणं, यालाच म्हणतात धर्म. धारणात धारमित्याहू धर्मो धारयते प्रजा. धर्माने वागणं तेच आहे, संत वचनांना धरून जगणं, त्यावर विश्वास ठेवणं. आजकालचे सो कॉल्ड एज्युकेटेड लोक जे म्हणतात की ते त्याला विज्ञानाचा, सायन्सचा आधार आहे का? सायन्सचा आधार कशालाच नाहीये, कारण सायन्सच निराधार आहे. ते शिकवताना शिकवतं लेट एक्स इज इक्वल टू ए इज इक्वल टू बी. समजा ए इज इक्वल टू, कसं होईल ए म्हणजे बी, पण धरून चाला. असंच आहे सगळं, धरून चाला, समजून चाला. त्यामुळे परिस्थितीनुसार परिस्थिती बदलत राहते. जेव्हा हे ज्ञान आकलन होतं, त्यावेळेला मनस्थिती स्थिर होते आणि त्या मनस्थितीच्या स्थिर होण्यालाच गुरुकृपा असं म्हणतात. त्यासाठी अगम्य विश्वास, छोट्या मोठ्या तर्क वितर्क, बुद्धी, कल्पना, राग, द्वेष, कान भरणं, हलक्या कानाचे, आमचं कोणी नाही, आम्हाला कोणी नाही, सगळे एकत्र होतात, सगळे ते करतात, सगळे असं करतात, आम्हाला एकटं टाकतात. कोणी एकटं टाकलं? तुला एकटं टाकलं असतं तर तुला श्वासही घेता आला नसता. त्यांनी तुला धरून ठेवलाय जो ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. जोपर्यंत तो सोडत नाही तोपर्यंत मला कोणीही सोडत नाही, मीच सगळ्यांना धरतो. हा विश्वास ज्याचा आहे तो असा कधीच म्हणू शकत नाही की आमच्याकडे कोणी येत नाही, आमच्याकडे कोणी पाहत नाही, आम्हाला सगळ्यांनी सोडलं. जोपर्यंत अर्जुनाला गोपाल कृष्णाने सोडलं नाही तोपर्यंत साऱ्या चराचराने माझ्याशी संबंध ठेवलेला आहे. या समाधानात अर्जुन शेवटपर्यंत होता. तो अर्जुन आम्हाला व्हायचा आहे. जगण्याची ही पद्धत आहे. छोट्या मोठ्या गोष्टींनी उद्विग्न होणं, यात माणूस काय काय नुकसान करतो. शरीर, स्वास्थ्य, मन, घर, परिवार, समाज, पर्यायी देश, धर्म, कुलदेवता, साऱ्यांचा अपमान करत सुटतो. तोंडाला पण लाज नाही, जिभेला हाड नाही, वागण्या बोलण्याला थारा नाही. आणि तिथूनही बाहेर आल्यानंतर भांडणं चालू असताना जर कोणी पाहुणा आला, पटकन दार घ्या ना, आम्ही तुमची वाटच पाहत होतो. किती खोटा बोलतो, आतमध्ये भांडत होते. हे कसं समजतंय? पारदर्शिता जीवनाची, जसा एकांतात मी स्वतः राहतो, मग मित्रांमध्ये असो, पुरुषांमध्ये असो, स्त्रियांमध्ये असो, कुठेही असो, तो एकांतात आहे, तसाच मी लोकात असे. आपल्या स्वतःच्या जीवनाकडे स्वतः पाहताना पूर्वी आरसा, सकाळी उठल्याबरोबर आरशाचं दर्शन करावं म्हणतात, स्वतःला बघावं. शरीर दिसतं, पण ज्या वेळेला शरीराला पाहत पाहत मनुष्य स्वतःच्या चेहऱ्याकडे पाहतो तेव्हा त्याला समजते की साला मी काल कसा होतो, किंवा कसा वागलो, बरोबर नाही आहे, फसवून राहिलो मी. स्वतःलाही फसवतो, जगालाही फसवतो. त्यासाठी उपाय काय? उपाय एकच सांगितलाय की तोच तो त्या भगवंताचं नित्य स्मरण, की तो सर्वत्र मला बघतो, पाहतो, त्याच्याशिवाय माझं कोणी नाही, मी त्याच्याशिवाय अन्य कुणाचाच नाही. तो माझा आहे, मी त्याचा आहे, तो आहे परका, मी आहे वेगळा.
तोच तो सर्वत्र आहे, म्हणून ते समजून प्रत्येकाशी धर्माने वागण्याचं, व्यवहाराचा भाव मी ठेवला पाहिजे. सम्यक सर्वांशी वागणं. कारण आपण जगात आलो तर आपण कोणती मर्दुमकी केली की आपण काही ठरवून आलो होतो काय? हाच नवरा पाहिजे, हीच घराणं पाहिजे, हीच आई पाहिजे, तीच बहीण पाहिजे, तेच दस्तूरनगर पाहिजे, आणि तेच कॉलेज पाहिजे, तीच नोकरी पाहिजे, तीच बायको पाहिजे, मग तेच लेकरं पाहिजे. काहीच ठरवून नाही. आपली अवकात नाही ठरवायची. हे आपोआप होत जातं. त्यामुळे करता करविता कोणीतरी आहे. त्यामुळे जे जे माझ्या नशिबात चालता चालता उत्तमरित्या येत जाणार आहे, आटापिटा करून नव्हे, ती यदृच्छा भगवंताची इच्छा आहे. आणि त्याच्या इच्छेने मी वागणं, यात जर त्याचं सुख असेल तर मी तसाच वागेन. नारद भक्तिसूत्रामध्ये भक्तिसूत्र आहे, तत् सुखी सुखित्वम. तुझ्या सुखात माझं सुख आहे. हा भाव भक्त भाव आहे. हा भाव गोपी भाव आहे. आणि जो प्रपंचात असून गृहस्थाश्रम किम न करोति वद्य, भागवतामध्ये गृहस्थाश्रम सुक्तावली आहे की जो अशा आविर्भावात जगतो, हो ठीक आहे, लग्न झालं, मुलं बाळ झाले, आई आहे, भाऊ आहे, बहीण आहे, सगळे आहे, हे मला देवाने जोडून दिलेले आहे. हे काही मी आटापिटा करून ऍप्लिकेशन करून घडवून नाही आणले कुठून. त्यामुळे ही देवाची देणगी आहे. कोणी कसंही वागलं तर देवच वागतोय, ठीक आहे, मी शांत राहीन. एवढं जरी माणसाने केलं तरी भांडणं तंटे सगळे मिटतात. उद्विग्नता जाते. उद्विग्नता गेली की समाधान येते. समाधानाय गेलं आलं की सुख येतं. समाधानाय सौख्याय. ते झालं की माणसाचं अनेक प्रकारचे रोग होतच नाही. निरोगत्व आहे जीवने. म्हणून त्यात मी राहतो आहे, ज्याचं नाव शरीर आहे. शरीर हे असलेल्या वस्तूंप्रमाणे आहे. त्याचा वापर मला करायचा आहे. खलु धर्म साधन. ते धर्म साधन आहे. त्याला वापरून घेणारा मी त्यात राहतो. हेच संत सांगत आले आहे. धरुनी धैर्या जो सांगावे करी, सांगावे करी धृती म्हणी पे अवधारी. यालाच म्हणतात संतांचा बोध, यालाच म्हणतात संतांची वचन. आणि हाच अनुभव संत घेतात. म्हणून ही सांडिले कलेवर. कलेवर म्हणजे काय? ज्याच्या साऱ्या कला संपल्या, ज्याचं ऐश्वर्य संपलं, ज्याचं तेज संपलं, जे चैतन्यहीन झालं, त्याला म्हणतात कलेवर. भवभ्रमाचा आकार अनुरणिया थोकडा, तुका आकाशा एवढा. जरी माझं अस्तित्व माझ्या या एका शरीराच्या आत जीवनात असलं तरी माझा संबंध थेट परमात्म्याशी आहे. मी आकाशाला व्यापून आहे. एकांतामध्ये माणूस असला की, तो पहा ना, एकटा असला की त्याला खूप वेळ असला, कागदपत्र सगळे काढून तपासून पाहतो. त्याला चेव येतो. मग पासबुक काढेल, मग यांनी काय दिलं होतं, त्यांनी काय दिलं होतं. मग जाऊ द्या, ते नसेल, एकांत असला त्याला जुने पुस्तकं सगळे एकदा पाहिले पाहिजे. सगळ्या रद्द्या काढा, ते करेल. नाही तर मग आता मोबाईल आलाच आहे. एकांत म्हणजे शेवटी काय? मी एकटा आहे, तू एकटा कुठे आहे? तुझ्या सोबत तो आहे. तू एकटा कुठे आहे? मी जो एक आहे, वेगळा मी एक समजतो, त्याचाही कधीतरी अंत होणार आहे, याची जाणीवच एकांत आहे. त्यामुळे खरा आध्यात्मिक एकांताचं भाषा अशी आहे की मी एकांतामध्ये असताना जितकं हरिभजन करू शकेल, माझं मूळ स्वरूप आठवू शकेल, माझ्या जीवनाला मूळ स्वरूपाची जाणीव करून देणारे वचन वाचू शकेल. आणि मी तू पण हारपले जयाचे अंतःकरण, पार्था तेत संन्यास पण निरंतर. मी एकांतात संन्यासी झालो पाहिजे. सम्यक न्यासे तेती संन्यासा. एकांत असताना बरं झालं कोणी नाही आहे, आता तो आहे आणि मी आहे.
कोण म्हणते साधनेला वेळ मिळत नाही? एक परमहंस उड़िया बाबा होते ना वृंदावन के, उड़िया बाबा ने बहुत अच्छा बताया। उनके शिष्य आए थे, कोई बोले समय नहीं मिलता, एकांतवास नहीं मिलता, मैं भक्ति कैसे करूं, भजन कैसे करूं? तो बोले तू सोता तो है, तू सोता तो है, तो ऐसा करके सोते जा कि मैं अब भगवान की गोदी में सो रहा हूं, भगवान मुझे सुला रहा है, जैसे बालक माँ का नाम लेता है वैसे हरि हरि करते करते सो जाते जाओ। ये सोना ही तेरे को कभी दर्शन कर देगा भगवान का। और उस शिष्य को निद्रा में ही भगवान के दर्शन हो गए। और जब वो उठा तो गुरुदेव सामने खड़े थे, मैं उठा नहीं आया था, आज हरि मिले कि नहीं? हरि गोस्वामीजी म्हणून ते संत उदयाला आलेत, ज्यांना झोपेत दर्शन झालं। कोणत्याही अवस्थेचा, कोणत्याही परिस्थितीचा उपयोग करणंच महायोग आहे। कोणत्याही परिस्थितीचा उपभोग करायचा हेच ठरवलं तर तो महारोग आहे। महायोगात राहायचं की महारोगात राहायचं हे ठरवणं आमच्या हाती आहे। महायोगाचा स्वामी विठ्ठल आहे, महायोग पीठे तटे भीमरथ्याम। महारोगाचा स्वामी काळ आहे, मृत्यूच्या अधीन दुःखात जाऊन व्हायचं काय? म्हणून म्हणतात, जो जाणते नि गुरु भजिजे तेने कृत काय होईजे, जेणे मूळ पल्लव सहजे। जाणते नि गुरु भजिजे मूळ सिंचने शाखा पल्लव संतोषती। गुरुचं स्मरण किंवा गुरुचं सानिध्य खूप छान बोलले आम्हाला। आम्ही गेलो तर टॉवेल दिला, एक ब्लाउज पीस दिलं, जेवायला घातलं। अरे हो, तू हॉटेलमध्ये गेला असता तरी आईये सर म्हटलंच असतं, कोणीतरी प्लेट ठेवलीच असती, फक्त यांनी पैसे नाही मागितले, तो पैसे मागतो। तिथे खूपच छान सोय आहे, व्यवस्था भक्त निवास आणि हॉटेलमध्ये इथे खूपच छान आहे आश्रम मठ। आम्ही पाहायला काय गेलो, घेऊन काय आलो? त्यांनी थोबाडीत मारली तरी प्रसाद आहे। सद्गुरूच्या वर्तनातच भागवत आहे, गीता आहे, पुराण आहेत, वेद आहेत, शास्त्र, उपनिषद, तर्क, षडशास्त्र सगळे सद्गुरूच्या वर्तनात। सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश। फक्त त्याला दृष्टी पाहिजे, त्याला कान पाहिजे की हे काय बोलतात, काय सांगतात। ते जीवनाची सिद्ध होणं म्हणजे काय? ते सिद्ध पुरुष होते म्हणजे कधी मृत्यू हो, मृत्यू शरीर घेऊन जाईल, मी माझ्या भगवंता सोबतच असेल याची सिद्धता करणं म्हणजे सिद्ध होणं आहे। देहंच नश्वरम अवस्थितम उत्थितम वा सिद्धो न पश्यति यतो जगमत् स्वरूपम। मंदिरातल्या देवानी पायरीला विचारलं, का ग पायरी, तुला कंटाळा नाही येत? इतके लोक तुला तुझ्या उरावर छात्यावर पाय देऊन येतात, शेवटी मी भेटल्यावर त्यांना समाधान होतं। मला आनंद होतो की वा माझ्याकडे आला, खुश झाला, केळं ठेवतो, पेरू ठेवतो, पेढे ठेवतो, नारळ विडा दक्षिणा ठेवतो, हार घालतो, तुला काहीच नाही, थुकतो तुझ्यावर कधी कधी, पायदळ तुडून जातो। पायरी म्हणते, देवा मला कधीच असं वाटत नाही, आणि तू मला इतकं मोठं करून टाकलाय की मी जोपर्यंत त्या भक्ताला सहकार्य करत नाही तोपर्यंत तो तुझ्यापर्यंत पोहोचूच शकत नाही। त्यामुळे बाध्य आहे तो आलेला पहिले म्हणजे पायरीला असं असं करून मग दर्शन। जैशी स्थिती आहे तैशा परिराहे, पण कौतुके तुप, याचा अर्थ तसंच्या तसं राहायचं नाही, कौतुके तुप आहे आनंदाची। ज्या स्थितीत मी आहे त्या स्थितीत माझी मनस्थिती जर योग्य असेल तर आनंदाला कोणीही माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही। त्यामुळे आनंदाची गुरुकिल्ली ही आहे।
संतांच्या स्थितीमध्ये तर अशी स्थिती आहे, दिलं तर तसं, असलं तर तसं, नसलं तर तसं, कसंही असो. एखाद्या संताच्या 5 आता माझ्या हातात 2 अंगठ्या या माझ्या गुरुदेवांच्या, 2 अंगठ्या आहेत, 5 अंगठ्या, त्यांचं काय ते पाहायला चालला का तू? त्यात बसलेला संत महत्वाचा आहे, त्या संतात काय आहे ते महत्वाचं आहे. संसम सततम तरती तारती वा संता. जे स्वतः निघून गे त्यांना गरज नाही आहे, ते तरलेलेच आहे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे. म्हणून संतांच्या दर्शनात, तद्दर्शनात मुक्ती. संतांची वचन, संतांचा बोध, संतांचं दर्शन, संतांची वचन ते महत्वाचे आहेत. आणि तेच ज्ञानेश्वरीमध्ये 727वा जन्म पुण्यतिथी आहे ना आज, 727 बहुतेक, 26 की 27. अजूनही ज्ञानदेवांचे बोल, निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले, अजूनही तुम्हाला आम्हाला आधार देतात. संत वचन असंच आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर माऊलीचं अनन्यसाधारण महत्व संत परंपरेत महाराष्ट्रात, देशात, जगात आहे. तो भगवंत तुमच्या आमच्या ठाईच आहे. लोक ट्रॅव्हलचे तिकीट काढून तीर्थयात्रा करतात, वीकेंडला जातात, हॉटेलात, सगळं करतात. आता समजा तीर्थयात्रा केली, बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, आत येताना सगळे आल्यानंतर मग हिशोब किती पैसे खर्च झाले, तिथली व्यवस्था कशी होती, हॉटेल कोणतं, मग आमचं ते एसटी में चक्का फुटला. त्याच्यात ना बद्रीनाथ राहत, ना केदारनाथ राहत, ना ते गुप्तकाशी राहत, ना देव राहत, पण नाश्त्याची व्यवस्था खूपच छान होती. ते राहते. त्याला पैसा लागला, त्याला त्याच्यात वेळ गेला, त्याच्यात खरंच देव किती राहिला. दर्शन घेऊन बाहेर येत नाही तर स्वेटर पा, स्वेटर, बाईसाठी स्वेटर घ्या, खूपच छान आहे. एक तीर्थयात्रा आम्हाला करता येईल काय? सांख्य योगामध्ये भगवद्गीतेच्या सांगितले. डोळे मिटले आणि हृदयात गेलो, जणू काय पंढरीच्या पांडुरंगासमोर उभे राहिलो. ही अंतरयात्रा करता येईल काय? अंतरयात्रा 2 पद्धतीची सांगितली आहे. एक तर डोक्यापासून प्रत्येक इंद्रियाच्या मधून माझ्या मनाने मी जाणे, त्या त्या इंद्रियांचे उपयोग मी कसे करतो. मनोवाक काय, शरीर, माझी वाणी, माझा विचार, वर्तन, व्यवहार मी कसा करतो. आपल्याच जीवनात आपण फिरलो, ही अंतरयात्रा. कपिल महामुनींनी सांगितलेला सांख्य योग श्रीमद भागवतातला ही अंतरयात्रा योग आहे. की आई तू इकडे तिकडे फिरणं बंद कर, काही गरज नाही तुला कुठे जायची, तू डोळे मीट, मनावरी स्वार हो, पंढरीसी जाऊ, हृदयाच्या गाभाऱ्यात पांडुरंग पाहू, सर्वाभूती. आता आपण ऐकलंच. ही अंतरयात्रा करता येईल काय? पहिले अंतरयात्रे विधाना. ती अंतरयात्रा रोज 10 मिनिटं जरी घडली तरी बाह्य तीर्थयात्रेला फारसं काही महत्व उरत नाही. कारण बद्रीनाथ केदारनाथला जाऊनही हृदयात जर त्यांना आणलं नाही तर देवघरात बसवलेला गेला की आण मूर्ती ठेव, गेला की अरे किती मूर्त्या, चित्त कशातच नाही. असं व्हायला नको. म्हणून भक्ती कशी केली पाहिजे यासाठी संत जीवनांकडे उघड्या डोळ्यांनी पाहिलं पाहिजे. सावता महाराज कधीही पंढरीला गेले नाहीत, ते मळ्यातच राहिले. तेवढे माझा वारकरी समोरून जातोय, त्याचं पोट भरलं पाहिजे, त्यासाठी विठ्ठला मी तुझंच काम करतोय आणि त्याच्यातच मी दर्शन घेतो. शेवटी वारी झाली की विठ्ठल एकदा तिथे आलाच पाहिजे.
बघ रे सावता, सर्वत्र नजर टाक, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. किती स्वरूपात, जितके वारकरी जातील तितक्या स्वरूपात मी तुला दर्शन देईल. म्हणून भगवंत म्हणतात नाहम वसामी वैकुंठे, नाहम वसामी वैकुंठे, मी वैकुंठातही नसतो. कारण ते परिस्थितीजन्य आहे, परिस्थिती बदलणारी असते. योगिनाम हृदयेनच, योगी महापुरुष हट्टाने बोलवतात, बर्फात राहा, मग अग्नीत राहा, मग इकडे कर, मग काट्यावर जो. शरीर आहे तर त्याच आहे. मी योगियांना पण भेटतोच असं नाही. मद्भक्त्या यत्र गायन्ति, जिथे माझे भक्त तुझं नित्य आठवण करतात, गातात, तत्र तिष्ठामि नारदा, माऊली तीच ओळी म्हणते, तो मी वैकुंठीही नसे. मी वैकुंठात आहे की नाही मला माहित नाही. वेळ एक भानुबिंबीही न दिसे, तिथे पण आहे की नाही. वरी योगियांचे मानसे उमरडतो निजाय, योग्यांच्या ठाई असेलच असं नाही. परी तया पाशिगा पांडवा, माय फिक्स ऍड्रेस्ड, माझा ऍड्रेस फिक्स आहे. जो हारपला की घेऊसावा, कुठे दिसत नाही पण इथे सापडेलच. जेथ नामघोष बरवा हो तुझी राहे. म्हणून जिथे कुठे नामस्मरण सुरू असेल, जप सुरू असेल, भजन सुरू असेल, संकीर्तन सुरू असेल, बसावं थोडा वेळ. जेथ नामघोष बरवा हो तुझी राहे, तिथे बसलंच पाहिजे. त्यामुळे सौभाग्य आहे आमचं की आम्ही हरिनामस्मरण, हरिकृपा, गुरु सान्निध्य, संत सान्निध्य यात आहोत. त्या योगे आम्हाला जीवन कसं आहे, जीवनात मी काय आहे, परिस्थिती कशी असली तरी मनस्थिती कशी असली पाहिजे, कशाही परिस्थितीत मन, बुद्धी, वाणी, शरीर, आत्मा पवित्र कसं ठेवायचं, उत्तम कसं राहील, याचं आपोआप न बोलता ते मौनम चैवास्तु गह्यानाम भगवद्गीतेतलं वचन आहे. मौन होऊन ते फक्त फिरत जातात. आम्ही त्यांच्या जीवनाकडे पाहून आपोआप ते बोध करत जातात. काय गरज होती गोपालकृष्णाला रोज सकाळी उठा, संध्यावंदन करा, आंघोळ करा, ध्यान करा, गाईचं वंदन, आई वडिलांचं वंदन, मग सभेला वंदन, मग देवता वंदन. म्हणतात नाही माझ्याकडे बघा, तुम्ही असं राहा. काय गरज होती त्यांना एवढी मोठी गीता सांगायची, हात ठेविता तात्काळो अवघाची बोध लागला कळू, असं झालं असतं. पण सांगितलं की बोलावं लागेल, चांगलं बोलावं लागेल, संस्कार करावेच लागतील, बोध द्यावाच लागेल. तुम्ही शिका आणि शिकवा, तुम्ही जगा आणि जगवा. हे जगणं ही जीवनाची सार्थकता आहे. ती सार्थकता 18 वाटा, मन 12 वाट्यांनी धावते आणि भक्तींना 18 वाटा सांगितले आहेत. हे 18 वाटा म्हणजे 18 योग भगवद्गीतेतले. 12 वाटा म्हणजे 12, 10 दिशा अधिक 2 म्हणून 12 वाटा सांगितल्या आहेत. दिशा बाहेरच्या 10 आहेत, पण मन आणि बुद्धी या दोन जर ग्रासल्या तर त्या बाहेरपेक्षा आतल्या आतच माणसाला कुठे कुठे गुंतवून ठेवतात. त्याही पण दिशाच. आंधळे लोचन पांगुळे चरण, 12 वाटा मन धावत आहे. हे 12 वाटा म्हणजे 12 वाटा त्याच आहे. आमच्या 18 वाटा आहेत. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा, हे जे सांगितलं आहे त्या या भक्तीच्या 18 वाटा म्हणजे भगवद्गीतेचे 18 अध्याय आणि त्याची 18 अध्यायाची ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीचं पान उघडत चला, वाचत चला. आजच मला एक निरोप आला तुमच्या काय म्हणतात ते YouTube, त्याच्यावर आपल्याच मठाच्या द्वारे जगद्गुरु देवनाथ इन्स्टिट्यूट ऑफ वैदिक सायन्स अँड रिसर्चच्या माध्यमातून ऐकू येणारी 18 अध्यायांची ज्ञानेश्वरी आजच त्याच्यावर आली आहे. बघा, घरी जाऊन ते पहा. आता साधन आले आहे.
त्या साधनांचा सदाचारी वापर करूया आणि आज जे चिंतन केलं त्या पद्धतीने आपली मनस्थिती बनवूया, आपल्या मूळ स्वरूपाची धारणा करूया, संत जीवनाला साक्षी बनवूया आणि संत हृदय नवनीत समाना, कहे कविन्न पर कहे न जाना. अत्यंत मृदू स्वभावाचे संत आपल्या वचनबोधाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या जीवनाला एक महान दशा प्राप्त करून द्यायला उत्सुक आहेत. ज्या योग्य परिस्थितीवर मात करू. का गोपाळकाला कशाला म्हणतात? ज्याचा आनंदात मृत्यू आहे, हरिस्मरणाच्या आनंदात, त्याच्या मृत्यूला गोपाळकाला म्हणतात. कालोय मुख्य कालोस, तू काळावर विजय मिळवणे. तुला न्यायचा असेल तर देह ने माझा, मी माझ्या गोपाल कृष्णाजवळ आहे. तिथून तुम्हाला नाही नेऊ शकत, कारण त्याला शरीरच नाही आहे. माझ्या शरीराच्या आत असणारा शरीराचा प्राण श्वास, श्वासाचा प्राण प्राण, प्राणाचा प्राण आत्मा, आत्माचा प्राण परमात्मा, त्याचा संबंध ब्रह्म. हे कुठे नेणार आहेस तू? हे घेऊन जा. पिशवी फाटली शबनमची की दुसरी भेटतेच. हे फाटलेलंच आहे. त्यामुळे मनस्थितीला जर स्थिर ठेवू शकलो तर हरिचिंतन स्थिर मनाने होईल. तैसी कृपा व्हावी असा आशीर्वाद भगवान श्री सद्गुरुनाथांच्या चरणी, ज्ञानेश्वर माऊलीच्या चरणी, सकल संतांच्या ठाई मागूया आणि इथे थांबूया. सद्गुरुनाथ महाराज भजन घेऊया. कैसे भजन गाओ मी, कैसे भजन गाओ मी, कैसे भजन गाओ मी, कैसे भजन गाओ मी. पायी चित्त ना तुझे स्वामी, पायी चित्त ना तुझे पायी चित्त ना तुझे स्वामी, कैसे भजन गाऊं मी, कैसे भजन गाऊं, कैसे कैसे भजन गाऊं मी, कैसे भजन हरि हरि. ताल ना कळे स्वर ही एक ना, ताल ना कळे स्वर ही एक ना, ताल ना कळे स्वर ही एक ना, मती नाही नामी, मती नाही नामी, कैसे भजन गाऊं मी, कैसे भजन गाऊं मी, कैसे भजन गाऊं मी. जळो ज्ञान ते समाधान विण, जळो ज्ञान ते समाधान विण, देरती पद पद्मी, देरती देरती पद पद्मी, कैसे भजन गाऊं मी, कैसे भजन गाऊं मी, गाऊं मी, गाऊं मी, कैसे भजन गाऊं मी.
वाटत भजनी गुंग असावे, वाटत भजनी गुंग असावे, भजनी वाटत भजनी गुंग असावे, वाटत भजनी गुंग असावे, असावे असावे, वाटत भजनी गुंग असावे, वाटत भजनी गुंग असावे, मन आनंद धामी, मन आनंद धामी हो, मन आनंद धामी, कैसे भजन गाऊं मी, कैसे भजन गाऊं 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 मी, कैसे भजन गाऊं मी, कैसे भजन गाऊं मी। आळविता प्रभुनाथ निरंजन, आळविता प्रभुनाथ निरंजन, आळविता प्रभुनाथ निरंजन, आळविता प्रभुनाथ निरंजन, नाथ 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 निरंजन, आळविता प्रभुनाथ निरंजन, आळविता प्रभुनाथ निरंजन, आळविता प्रभुनाथ निरंजन, आळविता प्रभुनाथ निरंजन, वृत्तिनुरो कामी, कामी वृत्तिनुरो कामी, कैसे भजन गाऊं मी, कैसे भजन गाऊं मी, कैसे भजन गाऊं मी, कैसे भजन गाऊं मी। हे गोविंद, मोदे मनोहर नाथ मगन हो, मोदे मनोहर नाथ मगन हो, मोदे मनोहर नाथ मगन हो, मोदे मनोहर मोदे मनोहर मोदे मनोहर नाथ मगन हो, 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 मनोहर नाथ मगन हो, मोदे मनोहर नाथ मगन हो, मोदे मनोहर नाथ मगन हो, गोविंद पूर्ण कामी,
गोविंद पूर्णकामी कैसे भजन गाऊं मी कैसे भजन गाऊं मी कैसे भजन गाऊं पायी चित्तना तुझे स्वामी पायी चित्तना तुझे पायी चित्तना तुझे स्वामी हो कैसे भजन गाऊं मी कैसे भजन गाऊं मी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा जय जय गुरुनाथ स्वामी जय जय नाथ अंतर्यामी 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 हो गुरु महाराज गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु हो गुरु महाराज गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु कैसे भजन गाऊं मी कैसे भजन गाऊं मी पायी चित्तना तुझे स्वामी पायी चित्तना तुझे स्वामी कैसे भजन गाऊं मी कैसे भजन गाऊं मी कैसे 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 भजन गाऊं मी सद्गुरुनाथ